गाईज, गुड आफ्टरनून. तर आज आहे तिसरा दिवस. तर मस्त आंघोळ वगैरे केली आहे, फ्रेश झालोय. सीट बघा, आंघोळ करून पण त्याला झोपच येते, कारण रात्रभर जागणार कोण. मस्त टाइमपास करतात सगळे, सगळे बसले एन्जॉय करत बसले. सुधीर, कसं वाटतंय मग गावात येऊन? तुला माहिती मी काळ कशा लागतो. ऑलरेडी काळ्या माणसाने काळच दिसणार ना. मुंबईला आणि बरोबर ठरवलं मी इथं काहीतरी लावलं ना म्हणून का पावडर फाउंडेशन. पण तुम्हाला खरं सांगतो, आज आता खूप मजा येते आम्हाला गावाला. अजून खूप मजा करायची आहे. तुम्ही पुढे अजून आम्ही करणार, तुम्ही बघत राहा. तुम्ही बघत राहा. राडे राडे 3 वाजलेत आणि आज आहे जत्रा खामरगावची, म्हणजे हिच्या मम्मीच्या गावी आम्ही चाललो. सो खूप एक्साइटमेंट आहे जत्रा बघण्यासाठी. तिकडे काय काय एक्सप्लोर करायला भेटतं ते बघूया. स्टेटून गाईज. गाव पण प्रॉपर तुम्हाला दाखवू तिकडे काय काय वगैरे आहे. भाऊ हिचा भाऊ आणि हा कालच बाप झालाय आणि बघा कसं भेटतोय. सो असं तुम्हाला वाटत नसत. ठीक आहे गाईज. सो आम्ही फुल एन्जॉय करणार आहे. बघूयात काय काय एक्सप्लोर करायला. ती पाणी पित नाही. हे गाईज, आता आम्ही इकडे सीएनजी भरायला आलोय. तर केडगावला चाललो, कामरगावला जत्रेला. तर तिकडे गेल्यावर म्हणजे माझ्या आजीकडे चाललोय आम्ही. आम्ही चाललोय मस्त खाण्यासाठी. आस्वाद स्पेशल मिसळ म्हणून इथे एक हॉटेल आहे. मटकी भेळ, गुळाचा चहा आणि इथे नगरचं खूप स्पेशल आहे. तर चला माझ्यासोबत जाधव बंधू यांची आस्वाद स्पेशल मिसळ. गुड इव्हनिंग गाईज. आम्ही आलोय नम्रताच्या मम्मीच्या गावी. सो आज जत्रा आहे. सगळेजण रेडी झालेत, बघू शकता. सगळेजण रेडी आहेत आणि चाललोय आम्ही आता जत्रेमध्ये. बघूयात कशी असते जत्रा इकडची. काय बोलतो? तुम्हाला माहिती आहे आम्ही कुठे आलोय? जत्रेला आलोय, आकाळीच्या. नम्रता आहे, तू बोलत नाही. मधून रस्ता आहे इथं गावातून. पुढे सो गाईज, ते पालखी चालले देवीचे. तर आम्ही पालखी बघायला बरोबर पकडलाय तुला. असेल माझ्यासोबत काय झालं, लिटरली घाबरलो. म्हटलं की दक्षिणा द्यायला लागतात, दिला. ठीक आहे.
So guys, बघा तुम्ही कसं मस्त हिरवगार वातावरण आणि त्याच्यामध्ये गाई, बैल, बकऱ्या, त्यांची पिल्ल मस्त चरायला निघाले. सुंदर वातावरण वाटतंय. मस्त छोटासा पाऊस पडलाय, रिमझिम असा. खूप छान वातावरण वाटतंय सर. दुपारचे 1 वाजलेत. सुंदर वातावरण वाटते गाईज. आम्ही आज आलो आहोत तिथे दर्याबाई पाडळी म्हणून मंदिर आहे इकडे पारनेरमध्ये. तर मस्त फिरायला आलोय आम्ही. इकडचं वातावरण बघा खूप सुंदर आहे, थंडगार वातावरण आहे. आणि सध्या तरी कोण नाही, कारण आम्ही खूप उशीर झाला आम्हाला यायला. लिटरली 5:30-6 वाजत आलेत. आणि आता आम्ही चाललोय आतमध्ये. बघू पुढे आपण बघूयात काय आहे. मी फर्स्ट टाइम आले, मम्मी आले इथं खूप वेळा, पण बघूयात आपण पुढे. सो गाईज, हे मंदिर जे आहे ना, हे पूर्ण डोंगरामध्ये कोरलेलं मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता इकडचं वातावरण. आणि बघा इथे माकडं हातामधून फोन हिसकावून घेतात. पण काय खाण्यासाठी काय खाण्यासाठी त्यांना असं वाटतं की खाऊ वगैरे आहे. बघू शकताय खूप मोठा डोंगर वगैरे आहे इथे. मस्त वातावरण आहे, छान वाटतंय. बट कोणीच नाहीये. आम्हाला खूप उशीर झाला. 5:30-6 वाजले आम्हाला यायला इथे. तर आपण बघूयात मंदिर कसं आहे, काय आहे ते. ठीक आहे, बंद कर. पूर्ण असं जंगलामध्ये आहे आणि असे मोठे मोठे झाड आणि बघा डोंगर मध्ये, म्हणजे एकदम प्राचीन काळ मंदिर आहे अशा इकडच्या लोकांचं म्हणणं. आणि इथं खूप सारे माकडापासून ते पक्षी, त्याच्यानंतर साप वगैरे, अजून खूप सारे असे प्राणी आहेत जे इथे येत राहतात, जंगली प्राणी. तर तिथे ऑलरेडी बोर्ड लावलाय की तुम्ही सांभाळून जावं. छोटासा इथं वॉटरफॉल आहे, बघू शकता. बघत हे असं इकडचं ठिकाण आहे. हा मला इकडचं वातावरण खरंच खूप छान वाटलं. खूप मस्त आहे, शांत वातावरण आहे, छान आहे. बाहेरूनच पाहिजे. तिकडे काय काकी? अच्छा, ये ना व्हिडिओ मध्ये, ये ना, ये ते काढ. अरे ते काढ ना तुझं. बाकी कोण होतं छान. पाहायला नसतं. वर एक मंदिर आहे, लक्षात ठेवा. वरच मंदिरात जाऊन बघू शकता. पाऊस खूप कमी पडला होता इकडे, म्हणून त्यामुळे छोटा धबधबा आहे. एकदम छोटा आहे, पण पावसामध्ये जास्ती पाऊस पडला तर मला वाटतं मोठा होत असेल. बघू शकता मंदिर, डोंगरामध्ये मंदिर आहे आणि मंदिरामध्ये पण पाणी येतोय खालून, म्हणजे डोंगराचं पाणी तिथून येतोय. पण तरी ते सेफली, म्हणजे तिकडं देवीचं म्हणजे छान आहे, काहीतरी चांगलंच आहे आपलं. लग्न झाल्यामुळे याला पोरगी बघायला उद्या जाणार आहे, तर त्या पोरीनंतर आम्ही इथे घेऊन येणार आहे. काय भेटलंय तुला? सीताफळ. इथे सीताफळाची आणि बरेच वेगवेगळे वनस्पतीची झाडं आहेत आणि फळांची पण झाडे आहेत. तर मला एक सीताफळ भेटलं, पिकलेलं नाहीये पण ठीक आहे. खूप वरती चढण्यासाठी आहे, खूप वरती आहे. शिड्या वगैरे केल्यात. पूर्ण डोंगर आहे, दगड दरडातून कोसळत असेल मैडबी, काय सांगू शकत नाही. आम्ही आता इथे कोरठणचा खंडोबा म्हणून आहे, तिकडे आलोय देवस्थानाला. तर खूप सुंदर असं मंदिर आहे, मी बघू शकताय समोरूनच किती छान वाटतंय. एंट्रन्सच खूप छान वाटतं. एंट्रन्सच श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान. तर आपण बघूयात मंदिर कसं आहे आतमधून. शांत वातावरण आहे गाईस. हा एक दगड दिसतोय का तुम्हाला? मंदिरासमोरच दगड आहे हा, बघा मंदिर. तर ह्या दगडाचं काहीतरी एक महत्व आहे. तर 70 ते 80 किलोचा हा दगड असू शकतो. आता बघूयात कोण उचलतंय हा दगड.
सो गाईज त्याने सुद्धा बघितला नाही उचलता आला. कसं सांगा की मला सांगा की मला. आता सीड येतोय. ए शांत बसा. सीड येतोय. नाही येते सीडला सुद्धा उचलता येत नाही गाईज. तो दुसरा अजून आता सागर प्रशांत आलेला आहे. तो उचलतोय का बघा टेक्निक. तरी उचललेला आहे. ही बघा टेक्निक गाईज. हे बघा ओ आर्मी मॅन गाईज बघा. त्याला म्हणतात ताकद. एंट्रन्स आहे. इथून आहे, इथून पूर्ण तिथपर्यंत. सो गाईज सीडने तर मला मस्त उचललंय आणि आता आम्ही चाललेलो आहोत मंदिराकडे. तर मंदिराचा तुम्ही प्रवेश बघू शकता. प्रवेशद्वार इतका सुंदर आहे आणि खाली जी लादी आहे गाईज इतकी थंडगार आहे ना. हे बघा ना वाजून वाजून चाल. तुम्ही बघू शकता. बघा इतकं सुंदर वातावरण आहे इकडचं. बघू शकता गाईज. शांत वातावरण. मंदिरच बघा किती सुंदर आहे. हा आहे कोरठणचा खंडोबा. एळकोट एळकोट सदानंदाचा. काय बोलायचं तुम्हाला. प्रसन्न वाटलं इथे येऊन. खूप मस्त मंदिर आहे. नीट अँड क्लीन आणि स्वच्छता राखली होती. याला नाव काय दिले. कोरठणचा खंडोबा. वाचला. डिपेंड इट्स वेट. जानेवारी महिन्यात. आधीच्या काळातल्या घागरी बघेल कशा आहेत. इकडे बघू शकता तुम्ही श्री खंडोबा माळसा घोड्यावरील मूर्ती आहे. पितळाची मूर्ती आहे आतमध्ये. आता ऍक्च्युली लॉक लावलाय, बंद आहे. तुम्ही ऍक्च्युअल असं दिसते मला अशा टाईपचे. मस्त छान असं हायटेड मंदिर आहे. आज जास्ती कोण पर्यटक नाही आहे तर बंद ठेवण्यात आले. श्री मार्तंड भैरव अवतार. आमचं दर्शन वगैरे प्रॉपर झालेलं आहे दोन्हीकडलं पण. आता आम्ही चाललोय घरी आणि बाकीचं जे उद्या काय एक्सप्लोअर करणार आहोत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. स्टे ट्यून गाईज. अहिल्यानगरचा व्लॉग अजून संपलेला नाही. थँक्यू. ही बघा इकडे काय करते. चल 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 माझ्यासोबत. तुम्ही बघू शकताय किती सुंदर वाटतंय हे. वाव. हाय. कुठे बछडा नाही दिसत आहे मला. कुठे रे.
गावात आलो आणि मस्त ताजं दूध काढतात आहे, तुम्ही बघू शकता काकी मस्त दूध काढतात जर्सी गाईचे फ्रेश दूध. सीड बघा, प्युअर दूध आहे गाईस. जर्सी गाईचं प्युअर दूध टाकते बघा गाईस. काय हे आईला सांडलं थोडं तर सांगा ना. बघा, याच्यामध्ये किती काय बरं साई बघा, साई ही आहे रिअल साई. आपण जे मार्केट मधून आणतो पॅकेट मध्ये, हे काय ओरिजिनल नसतं काही. बघा सीड बघा कसा मस्त पितोय दूध पूर्ण अंगावर सांडून. पेरू काढते. काढले का बघू बघा कसे आहेत मामे पेरू. मस्त आहे, एकदम छान. कसं वाटतंय तुला. छान वाटतंय. चलो गाईज.